अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता बघा, आपण अधिक महिन्यात बऱ्याचशा जणांनी सत्यनारायण पूजा ही केलेली आहे आणि बऱ्याचशा जणांची चालू आहे आणि त्याचबरोबर ज्यांना कोणाला अजूनही करायची आहे ते अजूनही करू शकता, कारण आपल्याकडे 10-12 दिवस अजून आहे. 15 दिवसच्या जवळपास म्हणजे 15-16 पर्यंत आपल्याकडे हा अधिक मास आहे, पुरुषोत्तम मास आहे आणि ह्या महिन्यात सत्यनारायण पूजा एकदा तरी करा. 2-3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा करायची असते. 3 वेळा करू शकता, अजूनही तुम्ही 5 वेळा करू शकता, अजूनही तुम्ही 7 वेळा आणि 11 वेळा करू शकता. अजूनही आपल्याकडे दिवस आहेत. तर तुम्ही कितीही दिवस जरी केले तरी त्याची पूर्ण विधी कशी करायची, काय करायची, मांडणी कशी करायची, त्याचबरोबर तुम्हाला उपवास धरायचा का नाही किंवा मग नारळाचं काय करायचं हे सगळं आपण आज बघणारच आहोत. पण ह्याच्या आधीचे ऑलरेडी जे सत्यनारायणशी रिलेटेड जे व्हिडिओ आहे ते मी आधीच केलेले आहे. त्याची लिंक मी तुम्हाला खाली देईल ज्याची माहिती, ज्यामध्ये उपवास करायचा का, मग पोथी काय वाचायची, अभिषेक काय करायचा, हे सगळ्या गोष्टी मी त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर त्याची लिंक तुम्हाला खाली मिळून जाईल. आजच्या व्हिडिओची माहिती म्हणजे बघा, आपण जे काही तांदूळ त्यामध्ये वापरणार आहोत, आपण जे काही गहू वापरणार आहोत, नारळ वापरणार आहोत, जे काही फुलं वगैरे वापरणार आहोत, याचं सगळ्याचं काय करायचं ह्याची माहिती आज आपण बघणार आहोत. तर बघा, सत्यनारायण पूजेत ज्या काही तुम्ही गोष्टी वापरत असतात त्या सगळ्या गोष्टी, हे जी घरच्या घरी पूजा असते, हे फक्त ह्याचा प्रसाद सुद्धा आपल्याला घरच्या लोकांना म्हणजे घरच्याच लोकांना आपल्याला हा प्रसाद घ्यायचा असतो. कुठल्याही बाहेरील व्यक्तीला आपल्याला हा प्रसाद द्यायचा नसतो, कारण आपल्या घरातील प्रगती, आपल्या घरातील आर्थिक प्रगती, आपल्या घरातील मुलांची, आपल्या पतीची, आपल्या घरच्यांची प्रगतीसाठी आपण ह्या गोष्टी करत असतो. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, कारण सत्यनारायण पूजा केल्यास माता लक्ष्मी आणि त्याचबरोबर विष्णू भगवान हे प्रसन्न होतात, कारण त्यांचं आवडतं, आपण म्हणतो आवडती ही सेवा ही सत्यनारायण पूजा आहे. त्याचमुळे म्हटलं जातं की दर पौर्णिमेला सत्यनारायण हे करावंच. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट मी सांगते बघा, काय असतं ना, विष्णू सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा ती किती श्रद्धेने, किती मनोभावे करतो ह्याला पण खूप महत्त्व असतं. की फक्त आपल्याला वाचायचंय, की फक्त आपल्याला करायचंय हे गोष्ट सोडून तुम्ही ते कोणत्या श्रद्धेने करताय, कुठल्या भावाने करताय हे पण खूप महत्त्वाचं. सर्वात त्यातही महत्त्वाचं, कुठलंही फळाची अपेक्षा न करता सेवा केल्यास तुम्हाला त्याचं समाधान मिळतं. बघा, फळाची अपेक्षा करून सेवा केल्यास तुम्ही म्हणाल की मी सेवा केली तरीही मला मिळालं नाही, पण त्याचबरोबर जेव्हा तुम्ही सेवा न फळ बघता किंवा फक्त समाधान करताना तेव्हा अचानक तुम्हाला अशा काही गोष्टी मिळून जातात ज्याचा तुम्ही कधी विचारही केलेला नसतो. त्यामुळे लक्षात घ्या, कधीही कोणतीही सेवा करताना हा विचार करू नका की मी हे केलं तर ते करेल, मी असं केलं तर तसं करेल, देवाला मी ही पूजा केली तर देव मला हे देईल, असं कधीच होत नाही. मन शुद्ध पाहिजे, श्रद्धा पाहिजे आणि म्हणजे मनोभावे ती गोष्ट घडली पाहिजे. आता चला बघूया की आपण ज्या काही गोष्टी वापरणार आहोत. तांदूळ आहे, गहू आहे आपण वापरत आहोत, आपण साखर ठेवतो देवाकडे, आपण फळं ठेवतो, फुलं घेतो. तर ते फुलं वगैरे जे आहे ते तुम्ही निर्माल्यात तुम्ही टाकू शकता. एक कुंडी करा तुमच्या घरात, ज्या कुंडीमध्ये सगळी जी फुलं आहे रोजची तुम्ही ती फुलं त्यामध्ये टाका, त्यावर थोडीशी माती टाका, परत दुसऱ्या दिवशीची फुलं टाका, मग परत त्यावर थोडीशी माती टाका. एक रिकामी कुंडी तयार करून घ्या. मी स्वतः असं केलेलं आहे. एक रिकामी कुंडी तयार केलेली आहे ज्यामध्ये मी माती खाली टाकून दिली आणि त्यानंतर मग एका दिवसाची फुलं, मग त्यावर परत थोडीशी माती, मग परत फुलं, परत थोडीशी माती, असं आपलं ते खतही तयार होतं. कुठंही पायांदळी ती फुलं जात नाही, कुठंही कचऱ्यात ती फुलं जात नाही, कारण ही आपण देवांना अर्पण केलेली फुलं असतात आणि ह्याला व्यवस्थित आपल्याला मार्गी लावायचं असतं. त्याचबरोबर तांदूळ, गहू जे काही तुम्ही वापरलेले आहेत ते तुम्हाला तुमच्या धान्याच्या साठ्यामध्ये ते मिक्स करायचे आहे. तांदूळ जे वापरले आहे ते तुमच्या तांदळाच्या साठ्यामध्ये, गहू जे घेतलेले आहे ते तुमच्या गहूच्या साठ्यामध्ये, साखर जी काही तुम्ही रोज वापरता ती साखर सुद्धा थोडीशी आपण प्रसाद म्हणून खायची आणि बाकीची आपल्या साखरेच्या ज्या डब्यात असते त्याच्यामध्ये ती मिक्स करून टाकायची. ह्याच्याने काय होतं, अन्नपूर्णा प्रसन्न राहते आणि त्याचबरोबर आपल्या घरात कधीच धनधान्याची कमतरता भासत नाही. फळं वगैरे जी काही तुम्ही देवाला वापरता ती फळं तुमच्या घरातल्या सर्वांना थोडा थोडा म्हणून प्रसाद तुम्हाला द्यायचा आहे. नारळ जो तुम्ही वापरलेला आहे तो नारळ तुम्हाला प्रसाद म्हणून खायचा आहे. तुम्ही खोबऱ्याची बर्फी करू शकता, कधी एखाद्या चतुर्थीला त्याचा मोदक करू शकता. त्याचबरोबर कधीतरी तुम्ही त्याला काहीतरी गोड पदार्थ करून खा, त्याला कधीही वाटणामध्ये वापरू नका. शक्यतो हे एक लक्षात घ्या, खोबरं जे असतं आपण तुम्ही म्हणाल तर वापरायचं कसं, तर त्याला वाटणामध्ये वापरू नका. तर तुम्ही त्याचं काहीतरी गोड बर्फी म्हणा, शिरा म्हणा, कशात तरी ते खोबरं घालून त्या गोष्टी करा, त्याच्याने ते
हे होईल. कसं होतं कधी कधी भाजी खाल्ल्या जात नाही, मग ते फेकल्या जाते, किती काही होतं, अन्नाचा नासधूस होतो. त्यामुळे शक्यतो एखादा गोड पदार्थ करून, प्रसादाचा पदार्थ करून तो संपून टाकावा असं म्हटलं जातं. त्याचबरोबर आता राहिलेले जे शिल्लक ज्या गोष्टी असतात बघा, तुम्ही जर का समजा त्यातलं जे पाणी आहे, कलशातलं पाणी आहे, ते सगळं तुम्ही कुंड्यांना, तुमच्या घरातल्या कुंड्यांना टाका. बाकी एवढंच आहे, तुम्हाला बाकी काहीही करायचं नाहीये. अशा रीतीने ज्या काही वस्तू आहे तुम्हाला तुमच्या घरातच वापरायच्या आहे. कोणालाच तिथे कुठल्याही प्रकारे कुठलीही वस्तू कचऱ्यात, कुठलीही वस्तू खराब याच्यात जाता कामा नये. व्यवस्थित सगळ्या वस्तू निर्माल्यात किंवा व्यवस्थित साठ्यात जाणं गरजेचं आहे. कारण त्याचं महत्त्व खूप वाढलेलं असतं. जेव्हा आपण ते धान्य त्या पूजेत वापरतो तेव्हा त्या धान्याचं महत्त्व, त्या धान्यामध्ये एक वेगळी शक्ती निर्माण झालेली असते आणि त्या शक्तीला आपल्याला आपल्या साठ्यामध्ये मिक्स करायचं असतं, ज्याच्याने आपल्या घरात विष्णू कृपा होते, लक्ष्मी कृपा होते आणि कधीच आपल्या घरातलं धनधान्य आणि ह्याचा साठा, त्याचा कधीच कमतरता आपल्याला भासत नाही. अशा रीतीने आजच्या व्हिडिओची माहिती एवढीच. अजून काही प्रश्न वाटत असतील तर नक्कीच मला विचारा, त्याचं उत्तर द्यायचं मी लवकरच प्रयत्न करेन. बाकीचे व्हिडिओ सत्यनारायण पूजेचे खाली लिंकमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये आहे, लिंक दिलेली आहे, जाऊन तुम्ही नक्कीच ते बघू शकता. भेटूया अजून एका अशाच छानशा व्हिडिओमध्ये छानशा माहिती बरोबर. तोपर्यंत काळजी घ्या, असेच आपले व्हिडिओ बघत राहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.